गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. संघर्ष नायक डॉक्टर दीपक केदार व जिल्हाध्यक्ष प्रशांत पगारे यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया पॅन्थर सेना नाशिक जिल्हाध्यक्ष दिनेश साळवे यांच्या वतीने बुद्धभूमी फाउंडेशन वालधुनी कल्याण येथे भेट देऊन तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती हटविण्यात आलेली घटनेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. घटनास्थळी दिसलेली परिस्थिती अत्यंत धक्कादायक, वेदनादायी आणि संतापजनक होती. संविधान, समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांवर झालेला हा घाला केवळ एका समाजाच्या भावना दुखवणारा नसून देशाच्या संविधानिक मूल्यांवर झालेला थेट हल्ला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर प्रशासनाची निष्क्रियता आणि सरकारची बेफिकीर भूमिका स्पष्टपणे समोर आली आहे. वारंवार अशा घटना घडत असताना दोषींवर कठोर कारवाई होत नसल्याने समाजकंटकांचे मनोबल वाढत असल्याचा आरोप पॅन्थर सेनेने केला आहे. महापुरुषांचा अवमान आणि संविधानाचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्याच्या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. जनतेच्या भावना चिरडून सत्ता घालविणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की महापुरुषांचा सन्मान हा कोणत्याही सरकारच्या मर्जीवर नाही तर जनतेच्या स्वाभिमानाशी जोडलेला आहे. दरम्यान या प्रसंगी बुद्धमूर्ती हटविल्यानंतर तात्काळ कठोर कारवाई करा. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवा. संविधान विरोधी आणि जनविरोधी धोरणांचा निषेध असो. समतेच्या विचारांवर घाला घालणाऱ्या आता जनता माफ करणार नाही. ऑल इंडिया पॅन्थर सेना यांनी असा इशारा दिला की महापुरुषांचा अवमान आणि संविधानिक मूल्यावरील हल्ले सहन केले जाणार नाहीत, अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल. वृत्तसंकलन विभाग, कल्याण, मुंबई. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. इंस्टाग्रामवर आपण रील बघत आहे. बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण मागील 30 तारखेला 30 मे 2026 जे बुद्धमूर्ती, जे बुद्ध फाउंडेशनची जागा हडपण्याचा सरकारने जो प्रयत्न केलेला आहे, बुद्धमूर्ती हटवलेल्या आहेत, जागा बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेना नाशिक जिल्हा सर्व टीम कल्याण बुद्धभूमी फाउंडेशनला भेट दिली. त्यांची सभा झाली. त्या सभेमध्ये आम्ही बुद्ध धम्म संघाच्या सर्व भंतेजींच्या संघाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना या RSS सरकारचा निषेध करतो, BJP सरकारचा निषेध करतो आणि पुढं आम्ही सरकारला इशारा बी देऊ इच्छितो की आपल्या बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीवर जो कोणी हात घालण्याचा प्रयत्न करेल किंवा जो हडपण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्या घसा पाडल्याशिवाय, त्याच्या घशातून दाट पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि जर ही जे जागा हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहे यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. यांना ज्यांनी आदेश दिलेले आहेत, मग तो खासदार असो, आमदार असो, नगरसेवक असो, इकडचा सरपंच का असताना त्याच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांना सहआरोपी केलं पाहिजे अशी आमची ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे. आणि मागणं पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अहवालामध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जय भीम, जय शिवराय. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.